नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण कसं बुकिंग पेजवर युजर अकाउंट क्रिएट करायचं ते बघणार आहोत. वरच्या हेडर सेक्शनमध्ये डाव्या बाजूला मेन मेन्यू टॅब दिसतो. या मेन मेन्यू टॅबवर क्लिक करा. या मेन मेन्यू खाली मॅनेज ऑप्शन आहे. मॅनेज खाली युजर ऑप्शन दिसतो. या युजर ऑप्शनवर क्लिक करा. आता युजर पेज उघडलाय. इथे आधीच क्रिएटेड युजर डिटेल्स दिसतील. आपण नवीन युजर अकाउंट पण बनवू शकतो. उजव्या बाजूला क्रिएट न्यू बटन आहे. या क्रिएट न्यू बटनवर क्लिक करा. आता न्यू युजर क्रिएशन पेज उघडलाय. इथे सगळे मॅन्डेटरी युजर फील्ड्स भरता येतील. आधी लॉगिन नेम टाका, मग फर्स्ट नेम टाका, पुढे लास्ट नेम टाका, त्यानंतर ट्रॅव्हल ब्रांच फील्ड दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करा. आता सगळ्या ऍक्टिव्ह ट्रॅव्हल ब्रांच नेम्स दिसतील. ज्या ब्रांचमध्ये हा युजर असाइन होईल ती ब्रांच ड्रॉप डाऊनमधून निवडा. उदाहरणार्थ आपण बँगलोर ब्रांच निवडतोय. मग खाली स्क्रॉल करा. इथे ॲड्रेस डिटेल्स ऍड करू शकतो. ॲड्रेसचे डिटेल्स पण टाका. पुढे सिटी नेम निवडा. त्यानंतर स्टेट डिफॉल्टने घेतलं जातं. नसेल तर स्टेट नेम शोधा. स्टेट नेम पण निवडा. मग पिन कोड डिटेल्स टाका. कंट्री आधीच डिफॉल्टने सिलेक्टेड असतं. शेवटी अजून एक ऑप्शन दिसतो ज्याला रोल म्हणतात. या रोल ऑप्शनवर क्लिक करा. ड्रॉप डाऊनमध्ये आधी तयार केलेले रोल्सचे नेम्स दिसतील. ज्या अंतर्गत हा नवीन युजर असाइन होईल तो रोल ड्रॉप डाऊनमधून निवडा. उदाहरणार्थ आपण ब्रांच मॅनेजर रोल निवडतोय. पुढे क्रिएट बटन दिसेल. सगळी माहिती भरल्यानंतर द क्रिएट बटनवर क्लिक करा. आता युजर अकाउंट तयार झालाय. आपल्याला युजर ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये दिसेल. आणखी युजर्स क्रिएट करायचे असतील तर हीच प्रोसेस फॉलो करून मल्टिपल युजर्स तयार करू शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. छान दिवस जावो.